आपल्या आपल्यापैकी बरेचसे लोक दत्ताच्या दर्शनासाठी यवतमाळ मार्गे माहूरला जातात. त्याचे लक्षात यावं म्हणून हा व्हिडिओ यवतमाळवरून माहूरकडे जाताना भामराजा किंवा मांगरूळ या दोन्ही ठिकाणी उतरल्यावर इथून दोन्ही ठिकाणून 6 किलोमीटरवर रुई नावाचं गाव आहे. ही रुई याच्यासाठी सांगून राहिलो मी. या रुईला जी उत्खननात सापडली मूर्ती पायवा खोदताना ती मूर्ती आणि प्रल्हादाचं जन्मगाव असलेलं नीरा नरसिंहपूर इथली मूर्ती अगदी सारखी आहे. शाळीग्राम दगडातली. हिरण्यकश्यपूचं पोट नरसिंह फाडून राहिला आहे खांबातून प्रकट होऊन. बाजूला प्रल्हाद उभा आहे, आई उभी आहे आणि भयंकर विकराळ रूप घेऊन तो फाडून राहिला आहे. अशा तऱ्हेची मूर्ती या ठिकाणी आहे आणि अशीच मूर्ती हुबेहूब रुईला आहे. आणि म्हणून आवर्जून जाताना थांबा, 15 मिनिटात जाणं होते, 15 मिनिटात येणं होते. असो, ही मूर्ती आता कुठे सापडली ते पाहू आपण. ही रुई गाव हा मुकुंदराव राऊताचा हा वाडा इथं पायवा खोदून राहिले होते. हा पायवा खोदताना या ठिकाणी इथे ती मूर्ती सापडली पायव्यात. आणि तिची मग स्थापना या ठिकाणी केली. आणि आमच्या शाळेच्या जायच्या रस्त्यावरच बरोबर होतं, कारण आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो इथं. आणि रोज इथं जावं लागेल मूर्तीजवळ, त्यामुळे दर्शन वेळोवेळी होत होतं. 73पर्यंत मी होतो, तोपर्यंत काही नाही. पण नंतर मात्र केव्हा तरी ग्रामस्थ लोकांनी तिचं देऊळ शोधून काढलं, त्याचं आसन शोधून काढलं. कारण तिला खालून बरोबर होतं, खालून होतंच ते अशा तऱ्हेचं असते आसन. ते आसन बरोबर सापडलं. ते देवळाचे गोटे वगैरे पोटभर होतेच ते बरोबर हे केले, पाडलं होतं पूर्ण देऊळ ते. आणि त्या मूर्तीची वीज स्थापना या ठिकाणी केली, नरसिंहाचं मंदिर. या ठिकाणी आता नरसिंह सप्ताह वगैरे होत असतो. या रुईला असे 4 हेमाडपंथी देऊळ आहेत. एक शिव मंदिर होतंच पूर्वीपासून. हे आता नवीन नरसिंह मंदिर, त्याची स्थापना त्यांनी केली. आता एक मंदिर आहे गावात मधातच आहे, हे हनुमान मंदिर. हे जे मंदिर आहे हे हेमाडपंथी आहे, अगदी सुस्थितीत आहे. परंतु देवळात आतमध्ये पाय टाकणं होत नाही, एवढी घाण आहे. मूर्ती नाही आहे तिची मूर्ती पुन्हा गहाळ आहे. ती कोणाचं देऊळ असावं, कारण त्या देवळाचं तोंडच उत्तरेकडे आहे. त्यामुळं हे देऊळ कोणाचं आहे हा प्रश्नच आहे. त्यानंतर हे राम मंदिर, इथे हे नव्हती मूर्ती, परंतु दुरतकरांना सापडली ती जंगलात, राम लक्ष्मण सीतेची. आणि ती आणून बसवली त्यांनी. ती बरोबर त्या आसनावर बरोबर बसली. हे रामाईची पूजा अर्चनेनी होते. हे कसं हे आहे, हे हेमाडपंथी मूर्ती असणारं हे गाव पुरातन असावं असं वाटते.
पाहण्यालायक गाव आहे. माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, कारण माझी पहिली शाळा हीच आणि माझ्या कवितांची सुरुवातही इथंच झाली. असो, भगवान नरसिंहाचं दर्शन घ्यायला या, थांबा तुम्ही, चांगलं वाटेल. उग्रवीरं महाविष्णू ज्वलंत सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्यू नमामि.